बाबाला येते प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा देव जी को प्रणाम. परमात्मा बघा, आपण मार्ग अनेकामध्ये असताना आपण 8 दिवस आपण 8 दिवस एका भगवंताला, म्हणजे 8 दिवस एका भगवंताला आपण अगरबत्ती लावत होतो त्यावेळेस. पण आपल्याला कुठं काही सुख समाधानी काही मिळत नव्हती आणि देवी देवताकडे जाऊन काही जसे साधू संत हे ते सगळे त्या सांगायचे का आपण हे पूजा करा, हे पूजा करा, पण त्याच्यात आपल्याला काही सुख समाधानी मिळत नव्हती. आणि भगवंत कुठं आहे पाहून तरी हे आपल्याला काही कळतच नव्हतं. आपण ते 7 दिवस आपण त्या अगरबत्त्या लावू पण आपण त्याला भगवंत काही मिळालं नाही. त्यानंतर जेव्हा बाबाच्या परिवारामध्ये दुःख असताना बाबा पण अनेकामध्ये असताना सर्व देवी देवताचे ते सगळे मानत होते त्यावेळेस. पण त्याच्या घरी एवढे दुःख होते जेव्हा त्यांनी मकान तो दुसरा मकान घेतला, त्या मकान असा विकाऊ आहे बा म्हणून त्यांनी पाहायला गेले. घरच्या लोकांनी सगळ्यांना घरी म्हणजे त्या मकानामध्ये अशी म्हणजे परिवार मोठा असताना जागा काही होत नव्हती, म्हणून त्यांनी बाबाला वाटलं त्या परिवाराला का आपण दुसरा मकान घेतलं पाहिजे. म्हणून ते टिमटीला गेले. टिमटीला गेल्यानंतर ते एक मकान होता विकाऊ मनुष्याने पाहिला. तिथं पण आजूबाजूच्या सर्व लोकांनी म्हणलं का हा म्हणे इथं एक मुसलमान मरण पावला आहे आणि हात स्वतःच राहते. बाबाला वाटलं का आपण गुरुमार्गी आहोत, आपण हा मकान घेऊन गुरुमार्गी आहोत, आपण हवन पूजन करून हे सगळे दुःख दूर होतील त्याच्यातले आपले. पण ते हवन मकान घेतल्यानंतर हवन वगैरे घडवल्यानंतर बी सगळं काही केल्यानंतर बी बाबाच्या परिवाराचे दुःख दूर होत नव्हते आणि ते दुःखबाधा तिथं होता. तर परिवारातले सगळे लहान लहान मुलं जन्माला यायचे आणि ते मरण पाहायचे. परिस्थिती बहुत बाबाच्या परिवारामध्ये होती, दुःख होते. त्यानंतर बाबा परेशान झाले, आता काय करायचं आपण. बाबा तेव्हा हनुमान चालीसा वाचत होते, पण बाबाला कोणतं काही त्रास होत नव्हता. पण परिवारामध्ये सगळ्यांना त्रास होत होता आणि तो दुर्बाधा जो होता तो सतावत होता. असं करता करता बहुत परेशान होऊन गेले बाबा. पण बाबा जेव्हा परमेश्वराने बाबाला योग दिला आणि एक व्यक्ती जसं बाबा बाहेर निघाले दरवाजे बाहेर का आता आपण परेशान झालो बा, आपण तरी आपण गेलं पाहिजे बाहेर. तेवढ्यातच एक परमेश्वराने त्यांना योग दिला, तो मंत्र मिळाला. त्या मंत्राद्वारे त्यांनी आपली ते विधी केली आणि विधी करता करता त्यांनी भगवंताची प्राप्ती केली. त्रिकाल हवन केले, त्याच्यामध्ये ते त्याचे दूर झाले परिवारातले. आणि तरी पण दुःख दूर होत नव्हते. एक दिवस तो भुजंग त्या दरवाजामध्ये असताना बाबाला दिसलं. बाबाने त्या एका छोट्याशा काडीनं त्या सापाला मारलं
कारण की मुक्ती मिळत नव्हती. मुक्ती मिळत नव्हती जेव्हा बाबाने जे एका काळीत मारलं तर त्यांना मुक्ती मिळाली. त्यापासून सगळं त्यांचे घरातले झाले भूतबाधा. त्यानंतर भगवंताची प्राप्ती केल्यानंतर सगळं बाबाने 48 ला बाबा जेव्हा बाबाचे दौरा निघाला आणि 5 सेवक होते, त्याचे भाऊ वगैरे होते. एक गंगाधरजी रंभाट पहिला सेवक बाबाचा. हे पचमिळेला जहाज निघाले तिकडे दौऱ्यावर, तिथं गेले. सगळं जाता जाता सगळे लोकांचे दुःख दूर करत गेले. जे जे होते ज्याच्यावर दुःख होते, कोणाला ताप, कोणाला बुखार, हे सगळं गळावर चढता चढता त्यांचे पूर्ण दुःख दूर करत गेले, दुःख मारत गेले. गळावर चढल्यानंतर तिथं बाबाला सगळं आत्मा दिसल्या. पूर्ण बाबाला तिथं असं तो एक आत्मा दिसत होत्या, त्यांना मुक्ती मिळत नव्हती. बाबा गेले तिथं. त्याच्यानंतर त्यांना तिथं फूक मारली आणि त्यांना सगळं मुक्ती मिळाली. मुक्ती मिळाल्यानंतर त्यांनी तेथून मग ते परमात्माची स्थापना, मानव धर्माची स्थापना केली आणि तिथून मग घरी आले. तेथून बाबाने सगळीकडे खेळोपाडी जाऊन त्यांनी असेच भगवंताला विनंती केली, माझी दुःख झाले, पण असेच माझ्यासारखे कष्टी लोक आहेत, गोर गरीब आहेत, मानवाला जागवण्याचे कार्य. तसं भगवंताला त्याने विनंती केली. आणि त्याच्यानंतर जसं मी आहो तसेच दुसऱ्याचे दुःख दूर झाले पाहिजे, निष्काम सेवा करीत. तसे तेव्हापासून बाबांनी दौरा चालू केला, बाहेर खेळोपाडी जाऊन शहाणी, आणि मानव धर्माचा प्रसार केला, मानवाला जागवण्याचे कार्य केले आणि शेव घेऊ लागले. बाबाकडे शेवक येत होते. कोणी भूतबाधा, शांताबाई तिच्या अंगामध्ये भूतबाधा येत होत. असे म्हणजे किती लोक आले. तिचा मुलगा तिचे दुःख दूर झाले तर मुलाला तिच्या आले होते. बाबा आपले गुरु नाही, ते भगवानच होते. भगवंताच्या 3 महिने ते भगवंताच्या ह्याच्यामध्ये राहिले. बाबाने सगळं काही पाहिलं. ब्रह्मांडमध्ये जाऊन बाबाने तिथं शोध घेतला. बाबा भगवंताचे सेवक होते. पण भगवंताने सांगितलं का जेव्हा बाबा भगवंत बनला आणि सेवक भगवान बन गया, आणि भगवान का शरीर आणि सेवकाचं शरीर एक झालं, असे ते भगवंतानं सांगितले. आणि तेव्हापासून ते सगळे दुःख करत गेले. म्हणून ते जेव्हा आम्ही दुःखी कष्टी होतो तर आम्हाला कोणती सुख समाधी मिळत नव्हती. आम्ही 7-8 दिवस अगरबत्त्या लावत होतो, पण एक कुठं काही आम्हाला भगवंत मिळाला नाही. ते बाबांनी आम्हाला जेव्हा मार्गात आलो आम्ही, तेव्हा हे भगवंत कुठं आहे म्हणून त्यांनी हे बाबांनी सांगितलं. जे विनंती प्रार्थना दिली आणि जे 4 तत्व 3 शब्द 5 जे पालन दिले कराले, आणि भगवंत बी कुठं आहे म्हणून ते बी सांगितलं. म्हणून हे आहे 4 तत्व 3 शब्द 5 जे पालन हे करणं जरुरी आहे. तत्व शब्द नियम जे आपण कुठे काही आपण शब्द ठेवतो तिथं ठेवतो, जे आपल्याला पाहिजे तोच शब्द ठेवलं पाहिजे भगवंत समोर. आणि धीरे धीरे आपले होत राहते. आपण म्हणू का एकखटेच आपले काम झाले पाहिजे, आपल्याला योग मिळाला पाहिजे, ते टाइम लागते. धीरे 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 तो शब्द आपण विनंतीमध्ये प्रार्थनेमध्ये ठेवलं, तो शब्द साकार होते आणि तो योग मिळते आपल्याला.
इच्छानुसार भोजन राहते ते. इच्छा आपण अगर ठेवली तिथे, आपण म्हणून का माझी इच्छा हेही झाली पाहिजे तेही झाली पाहिजे, एक खट्टे कोणतीच नाही आवडत. जे मनात आहे आपली का ती इच्छा माझी घ्यायची आहे तिथं, ते भगवंतासमोर घ्यायची आणि तोच इच्छा आपण समोर करत राहायचं. म्हणून 4 होतं 3 होतं 5 पालन तुम्ही बी कराल आणि मी बी करेन. जे काय माझ्या हातून चुका बोलाय ते बाबा हनुमानजी महान त्यागी बाबाजी मातोश्री वाराणसी आहे, अध्यक्ष संचालक शेवशेकीन बाळगोपाळ हे मला क्षमा करतील आणि एवढे बोलून मी आपली जागा घेते. सर्व माझा नमस्कार.